Hello, hello. This is the my artifact episode number. Um, artifact episode number कितवा आहे आपला? आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2068. आजची तारीख आहे 20 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले. स्वेटिंग, येस. स्वेटिंग म्हणजे मला खूप घाम आलाय. या ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की मी आंघोळ जरी केली संध्याकाळी तरी थोडासा आज स्वयंपाक केला मी आज. येस, ऍक्च्युली खिचडी बनवली आणि त्यानंतर चटणी केली आलूची आणि पोळ्या केल्या. ओके, दिस इज द फर्स्ट टाइम आय एम मेकिंग आताचं टेम्परेचर आहे वॉज लाईक 27 डिग्री सेल्सिअस. या इट इज रिअली नॉर्मल, बट आय एम एक्सपेक्टिंग की थंडी वाढेल बाबा. थंडी अजूनपर्यंत वाढली नाही आहे, थंडीची सुरुवात पण नाही झाली आहे. म्हणजे थोडे बहुत असे एक प्रकारे धुकं येऊन राहिल्या, बट थंडी आय वॉन्टेड टू एक्सपिरियन्स दिस थिंग. ऑल्सो आईने ते चिप्स नाही का, आईचा उपवास सुरू आहे ना, तर ती जेव्हाच्या वेळेस ती चिप्स खाते, तर तिचे मी 1-2 चिप्स खाल्ले आणि मला ते आवडून राहिले. आणि ऑल्सो आज पोळ्या नाही खाल्ला, आज खिचडीच होती तर मी खिचडीच केली. हे ऍक्च्युअली मी पोळ्या बनवल्या, बट वडिलांना भात चालत नाही ना, तर त्यामुळे त्यांच्यासाठी मी पोळ्या बनवल्या. मी आणि सोनूसाठी खिचडीच बनवली. आणि भात कसा आहे, मला असा फारसा आवडत नाही. असं गरम होऊन राहिलं ना, असं वाटतंय का बस नेकेड घुमाव. या इट्स लाईक, काढू का कपडा, थोडंसं बेटर फील होईल. कसं आहे की मग सगळे 10 लोक पाहतील यार. आणि फर्स्ट इज दॅट की आपल्या घरासमोर एवढा मोठा हॅलोजन आहे, त्यामुळे ते शॅडो इतकी क्लिअर दिसते का बहुतच जास्त. या टावेल गुंडाळून घे ना, टावेल गुंडाळून घे. थांब थोडा वेळ. ऑल राईट, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट आज काय झालं,
आज माझा व्हिडिओ कम्प्लीट झालाय. यस ॲक्च्युली. आणि त्यानंतर व्हिडिओ कम्प्लीट झाला. आणि आज ॲक्च्युली काय सकाळी उठलो मी. सकाळी उठल्यापासून आईने कामं लावले यार. या. कसं आहे की घरी राहतो ना, तर त्यामुळे थोडंसं घरचे पण कामं करावं लागते. या असं नाही काही जस्ट लाईक आपण कंटिन्यू आपलंच काम करत राहिलं. नो नो, घरचे पण कामं करावं लागते. सो उठलो, अंगण झाडलं, पाणी मारलं, त्यानंतर मग नाश्ता वगैरे केला. त्यानंतर काय झालं की आईने ते झाडाला लावले सज्जे, ते झाडलं. त्यानंतर ते पूर्ण झाडालाच पूर्ण हे लागलं. म्हणजे कसं आहे की ते झाडणं, साफसूफ करणं, नाहीतर पेपर काढणं, मग साफ केल्यानंतर दुसरे पेपर टाकणं वगैरे वगैरे, ऑल दोज थिंग्स. आणि देन उसके बाद क्या हुआ की मग मी आंघोळ केली आणि देन कटिंग करायला गेलो. या कटिंग केली आज मी. इट वॉज गुड. या इट वॉज डॅम गुड. या मला असे छोटे केस खूप जास्त आवडतात. ओके. वैभवचा कॉल आला होता. कॉल बॅक केला, कॉल त्याला लागला नाही. वाटलंच मला त्याचा फोन आलाय म्हणून. मग काय झालं, मग दुपारी मग मी फायनल चेकअप करत होतो. यामुळे दुपारी म्हणजे वॉज लाईक दॅट की मी जेव्हा घरी आलो, आंघोळ करली, कटिंग करून घरी आलो, तर तेव्हा ऑलमोस्ट 12:30 वाजता मी कामाला बसलो. ओके. तर 12:30 वाजता जेव्हा मी कामाला बसलो, तर माझं मग फायनल टचअपचं काम सुरू होतं. यामध्ये फ्रेम बाय फ्रेम प्रत्येक चेक करणं वगैरे वगैरे, की कुठे जास्त हे होत आहे, कुठे लिरिक्सचे फॉन्ट मधात सब्जेक्टच्या मधात येत आहे वगैरे. तर काही होते असे एरर वगैरे, काही छोट्या छोट्या फ्रेममध्ये, तर त्याला सॉर्ट आउट करत होतो. ओके. आणि ते सगळे सॉर्ट आउट केल्यानंतर मग काय झालं का, मग एक्सपोर्टिंग. यस, एक्सपोर्टिंगला वेळ लागतोच, रेंडरला वेळ लागतोच. यस. आणि कसं आहे की मी एव्हरी टाइम चेक करत होतो या, म्हणजे एव्हरी टाइम, ईच अँड एव्हरी टाइम. या जस्ट लाईक कसं आहे की कोणताही असा व्हिडिओ एडिट केला, थोडासा चेकअप केला का पुन्हा स्टार्टिंग पासून पाहायचं, फुल स्क्रीन मध्ये बघायचं, झूम करून बघायचं वगैरे वगैरे. सो इट वॉज टू मच. या तर जेव्हा माझं काम पूर्ण कम्प्लीट झालं, म्हणजे जेव्हा माझे फाईल, म्हणजे कसं आहे की रेंडर करणं, एक्सपोर्ट केल्यानंतर त्या फाईलला कॉम्प्रेस करणं, आणि कॉम्प्रेस केल्यानंतर ती फाईल पहिले स्क्रीनवर बघणं, मोठ्या स्क्रीनवर, देन छोट्या स्क्रीनवर बघणं, आणि देन मग व्हॉट्सअपवर त्याला पाठवलं. ओके. सो याच्यामध्ये ऑलमोस्ट आज करीब 4-4:30 वाजले. ओके. सो या 4-4:30 वाजले. आणि देन काय, मग थोडासा अर्धा घंटा टाइमपासच झाला. येस, बिग बँग थिअरी. ओके. आय रिअली लाईक दीज वेब सिरीज. इट वॉज रिअली गुड. या आणि त्यानंतर मग खेळायला गेलो. या आय वेंट टू प्ले. थोडासा बहुत खेळलो वगैरे, घाम गाळला. वैभवचा फोन आला होता, तो ड्युअल स्क्रीन LGचा. ओके. इट वॉज रिअली गुड. या इट वॉज रिअली ग्रेट. देन व्हॉट वुड आय डू. मग मी घरी आलो. यस. घरी आल्यानंतर ऑलरेडी आई आणि सोनू खूप जास्त थकले होते, बिकॉज ऑफ दॅट की त्यांनी सगळे ते भांडे वगैरे धुवून टाकणं. ऍक्च्युली घरी बाई आली नव्हती, त्यामुळे ते भांडेवाली बाई, कपडेवाली बाई. सो बोथ आर लेडीज आर टू टायर्ड. सो मी थोडसा हे घेतला आणि काम केलं. ओके. म्हणजे हे याचं ओके, स्वयंपाक वगैरे, खिचडी बनवली, आलूची चटणी आणि पोळ्या. ओके. पोळ्या काही चांगला की काही बनलं नाही. जशा बनला तशा. ओके. देन व्हॉट वुड आय डू.
येस, आता जेवण झालं आणि देन हिअर म्हणलं गेलं तर आजची प्रोडक्टिव्हिटी काही आहे नाही या, बट कसं आहे की एकदा याला कॉल लावतो आणि विचारून घेतो या, आणि समज जर याचं पक्क असेल तर मग डुडल्सचं काम सुरू करून घेतो. ओके, कारण डुडल्स इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, तर आणि त्याला फ्रेम बाय फ्रेम काम करायचं आहे. फ्रेम बाय फ्रेम असं वाटते खूप जास्त, बट दॅट इज नॉट टू मच. इट वॉज रिअली इझी टू डू दॅट. सो माझा विचार होता की नागपूरला जाऊन आपण हायपरलॅप शूट करण्याच्या अगोदर आपण वर्धेमध्ये कोरोनाबद्दल काही असे व्हिडिओ शूट करून घेऊ. ओके, म्हणजे व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस कोरोना व्हायरस अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट वगैरे. याच्यापासून कसं आहे की हा व्हिडिओ समज ऑब्विसली हा व्हिडिओ चांगलाच बनेल बिकॉज ऑफ दॅट की याच्यामध्ये जे म्युझिक मी टाकत आहे इट वॉज रिअली गुड, आणि माझा जो कंटेंट आहे इट वॉज रिअली ग्रेट अँड नाईस. एक प्रकारे इन्स्पायर्ड करत आहे. दुसरी गोष्ट की यांनी मला खूप जास्त सपोर्ट होईल बिकॉज ऑफ दॅट की मी कसं युजली लोकांसोबत असं फारसा बोलत नाही या कोणी अशा रॅन्डम पीपल सोबत. येस, धिस व्हिडिओ विल हेल्प मी टू टॉक टू अदर पीपल. येस, त्यांच्यासोबत बोलायचं कसं आणि त्यानंतर वगैरे वगैरे. सो इट्स काइंड ऑफ थिंग या. आणि थोडीशी मेहनत राहील. कधी कोणी म्हणेल की नाही जमत वगैरे वगैरे, बट यू जस्ट हॅव टू ट्राय. ओके, सो इट विल बी रिअली ग्रेट. देन का बोलू मी, मला काहीच कळून नाही राहिलंय या. I just want to just walk. Yeah, this is what I want. So this is the My Artifact episode number 2068. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.